मैत्रिणींनो, असं कधी झालं आहे का की प्लॅनिंग तुम्ही एक केलं आहे आणि झालं दुसरंच? असं माझ्यासोबत बऱ्याचदा होतं बरं का, की मी सकाळी छान छान मस्त मस्त गोष्टी ठरवलेल्या असतात आणि होतं वेगळंच काहीतरी. तर असंच काही सहज माझ्यासोबत झालेलं होतं, तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मैत्रिणींनो, मी वाट बघत होते माझ्या कुरिअरची, जे मी माझ्यासाठी मागवलेलं आहे. पण आलं ते माझ्या मैत्रिणीच्या घरचंच कुरिअर. तर हे बघू शकताय पिलग्रिमचा मॉइश्चरायझर जे खूप ट्रेंडमध्ये चालू आहे. तर याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक लगेच पाठवून देईल. खूप जास्त छान इफेक्ट आहे असं तिचं म्हणणं आहे, त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो थोडंसं बाहेर, शिवमचं शॉपिंग करायचं होतं थोडंसं, म्हणजे शिवमला ड्रेस घ्यायचा होता. त्यानंतर मग KYC पण करायची होती, गॅस ठेवायची. तर त्यासाठी मग आम्ही तिथे गेलेलो होतो. भरपूर गर्दी चालू आहे कारण सगळ्या गोष्टींची KYC चालू आहे. त्यानंतर मग आम्ही गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी. तर बरेच दिवस झालं बऱ्याच गोष्टी घेतलेल्या नाही आहेत, कारण मी जाणं टाळते आहे, कारण भाजीपाला वगैरे होतो आहे, त्यामुळे मग किराण्याची फारशी गरज पडत नाही. तर त्यामुळे मग किराणा घेण्यासाठी गेलो होतो. तर त्यावेळेस म्हटलं यावेळेस जरा शॅम्पू स्विच करूया. तर यावेळेस घेतलेला आहे डवचा अँटी डॅन्ड्रफवाला. शिवमच्या बाबांना डॅन्ड्रफ खूप जास्ती होतो आहे, तर त्यासाठी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू घेतलेला आहे. खरं तर याची रेसिपीसुद्धा एक आहे, जी मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे. पण त्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओज रेग्युलर बघावे लागतील. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. एक अँटी हेअरफॉल होता आणि एक अँटी डॅन्ड्रफ होता. तर त्यांना म्हटलं हेअरफॉलवाला नका घेऊ, डॅन्ड्रफवाला घ्या, म्हणजे डॅन्ड्रफ होणार नाही. तर हे मार्केट आहे आमच्या घराजवळच आहे, जसं DMart असतं त्यांनी तसंच सगळं सेट केलेलं आहे, अगदी छान मस्त. आणि रेटही रिजनेबल आहे, फार काही हाय असं नाही आहे, त्यामुळे बऱ्यापैकी परवडतं सुद्धा आम्हाला. आणि काय होतं, अशा सगळ्या गोष्टी समोर असल्या ना की कोणकोणती आपल्याला गोष्ट घ्यायची, कोणती नाही घ्यायची, हे सगळं पटकन लक्षात येतं आणि माणूस पटकन आपल्या कामाची वस्तू उचलून घेतं. त्यामुळे मग असे जेव्हा शॉप्स असतात ना तेव्हा खूप उपयोगी पडतात हे. तर बऱ्याच गोष्टी शिल्लक होत्या, त्यामुळे मग मी किराणा करताना लागेल तसं एक एक दोन दोनच गोष्टी घेत होते. शिवमचे बाबा आणि मी गेलो होतो, शिवमला शाळेत सोडलं आणि त्यानंतर जे जे लागेल ते घेण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. बघू शकता असं सगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी शिल्लक आहेत, त्यामुळे मग थोड्या थोड्या वस्तू घेतल्या आणि किराणा वगैरे केला आणि तिथून निघाले. मग शिवमच्या बाबांसोबत मध्ये थोडंसं बोलणं होत होतं. आज बऱ्याच गोष्टी मला करायच्या आहेत. उद्या नागपंचमी आहे, त्यामुळे मग आज सगळी तयारी करून ठेवावी लागणार आहे मला. तर त्यासाठी थोडंसं शॉपिंगसुद्धा करायचं होतं, म्हणून मग थोडीशी तयारी करू म्हटलं. तुमच्याकडे नागपंचमीसाठी कोणते कोणते पदार्थ बनवतात हे सुद्धा मला नक्की सांगा बरं का. त्यानंतर हेअर कलर घ्यायचा होता. मी स्ट्रिक्सचा हेअर कलर वापरत असते, शॅम्पू हेअर कलर, कारण खूप वेळ कलर ठेवून वाट बघण्यासाठी वेळ नसतो तितकासा, त्यामुळे मग मी शॅम्पू हेअर कलर वापरत असते. पण तो शॅम्पू हेअर कलर काही तिथे अवेलेबल नव्हता, त्यामुळे मग म्हटलं यावेळेस जाऊ दे, नेक्स्ट टाईम वगैरे घेऊया, कारण तो एकच वापरते मी. वेगवेगळं बदलत राहिलं की आपल्याला केसांचे त्रास होऊ शकतात असं मला वाटतं, त्यामुळे मग मी फार काही सारखं सारखं ते बदलत नाही. त्यानंतर आमचं शॉपिंग झालं आणि तिथून निघालो. तर मी आज मस्त असं चिंचेच्या गोळ्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्यांनी आम्हाला सॅम्पलसाठी एक चहासुद्धा दिलेला आहे, कसा लागतो आहे बघा म्हटले. त्यानंतर मग शिवमला घरी घेऊन येताना त्याची कटिंग वगैरे करून घेतली, कारण त्याचे केस खूप वाढलेले आहेत आणि खूप जास्ती वाढलेले केस पण फार चांगले दिसत नाही, त्यामुळे म्हटलं मग कटिंग त्याची करून घ्यावी.
त्यानंतर पार्किंगला आले. पार्किंगला आल्यानंतर बघितलं तर लिफ्ट बंद होती आणि खाली बसले तिथे जवळ थोडंसं. आणि त्यानंतर लक्षात आलं की अरे इथे ते कचखडी टाकलेली आहे मोठी जाडवाली. तर तिच्यातनं 5 कवड्या काढल्या आणि मस्त कवड्या कवड्या खेळत बसले. कारण लहानपणीची आठवण आहे ही. लहानपणी आम्ही खूप कवड्या कवड्या खेळायचो आणि एकमेकींवरती भेंड्या चढवायचो. तेव्हा फार हे होत नव्हतं. आता तो कॉन्फिडन्स गेलेला आहे, पण तरीसुद्धा लहानपणाची आठवण म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतातच नाही का. तुमच्या लहानपणीच्या अशा काही आठवणी असतील तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का. तर उद्या आहे नागपंचमी. तर नागपंचमीला आमच्याकडे असं काही कापत नाही, तोडत नाही, तवा ठेवत नाही, तशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आमच्याकडे केल्या जात नाही. तर तांदूळ शिजवत नाही, मिरची कापत नाही, कांदा कापत नाही. तर मग काय करायचं, तर आमच्याकडे गव्हाची खीर आणि कानोले केले जातात. ते तर मी तुमच्यासोबत उद्या शेअर करणारच आहे. पण म्हटलं त्या ब्लॉगमध्ये अजून एक गोष्ट ॲड असावी की गव्हाच्या खिरीसाठी मी काय करते, थोडेसे गहू घेऊन त्याला तेल मीठ पाणी लावून थोडे असं बांधून ठेवते. त्यानंतर मग ते मिक्सरला फिरवून घेते आणि त्याचे छान बारीक कण्या काढून घेते. आणि त्यानंतर आधी काजू बदाम वगैरे जे आहे ते पण आज मी कापून ठेवणार आहे, कारण उद्या ते कापायचं नाही मला म्हणून. तर हे भिजवून ठेवलेले आहेत, मी बघू शकते थोडे ओलसर आहेत. असे ओलसर केले की त्याची वरची साल लवकर निघते आणि मधल्या कण्या पटकन मोकळ्या होतात. त्यानंतर इथे मी काजू बदाम घेऊन येईल आणि ते असे बारीक करून ठेवणार आहे. नाही जमलं तर मी नुसते बदामसुद्धा टाकू शकते. मला हेच हवं तेच हवं माझं असं काही नाही आहे. नसलं काही मी साधं सरळ दूध साखर आणि हे बदामाचं हे टाकून आणि तूप टाकून पण माझी खीर होते. मला काही खूप असंच हेच पाहिजे तेच पाहिजे असं माझं अजिबात काही नसतं. शिवसेना युती पक्षानं मुंबई गोवा महामार्गावर वृक्षारोपण करा सरकारचा निषेध केला. मुंबई गोवा महामार्ग आणि सर्व्हिस रोडवर खड्डे पडले, रस्ता खराब झालाय, त्यामुळे शिवसेना युती पक्ष आक्रमक झाला. कारवाई केली आहे. सराईत गैरकोणी करणारा इम्रान शेखला अटक केली. त्याच्याकडून 10,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे हरवडीचे 4 गुन्हे उघडकीस आले. छत्रपती संभाजीनगर जालना रस्त्यावरील जिल्हा कोर्टासमोर चालकाने स्वतःची चारचाकी पेटवली. महानगरपालिकेने तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या पद्धतीने झालेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. भरपूर लेट झालेला आहे. मी व्हिडिओ एंड करायचं विसरले होते, म्हटलं पटकन शूट करावं, कारण व्हिडिओ एडिटिंग मी करत होते आणि शेवटचा पार्ट मी एडिट करायचं विसरले होते. तर म्हटलं तुमच्यासोबत तो पार्ट पण शेअर करून घ्यावा. तर मैत्रिणींनो, मी साधे सिंपल रेग्युलर व्हिडिओ बनवते. तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा. म्हणजे शेअर करत जा म्हणजे कसं, व्हिडिओची लिंक घ्यायची आणि तुमच्या 1-2-3 मैत्रिणींना पाठवायची, म्हणजे जास्तीत जास्त. आज माझे 6,500 फॉलोअर्स आहेत, सबस्क्रायबर आहेत 6,500. प्रत्येकाने 2 जणांना जरी पाठवले तरी नवीन 13,000 लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोचतो. 13,000 मधनं कमीत कमी 1,000 ते 2,000 लोक तरी बघतील ना. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा बघत असाल आणि पहिल्यांदा चॅनल बघत असाल आपलं, तर नक्कीच आपलं चॅनल बाकीच्या मैत्रिणींना रेकमेंड करा. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काय काय आवडतं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सुंदर एक कमेंट करत जा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.